नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. बघा आपला रोटेशनल डायनामिक्सचा लेक्चर नंबर 5. लास्ट लेक्चरमध्ये लेक्चर नंबर 4मध्ये आपण नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन डिस्कस केलं होतं, ज्याच्यामध्ये विथ रिस्पेक्ट टू टाईम वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड काय होतो चेंज. मग वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड चेंज झाला, त्याच्यामुळे टँजेन्शियल ॲसेलरेशन क्रिएट झालं. टँजेन्शियल ॲसेलरेशन क्रिएट झालं आणि टँजेन्शियल ॲसेलरेशनची डायरेक्शन वगैरे. मग वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम मॅग्निट्यूड चेंज होत आहे, म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी पण चेंज होता. मग जेव्हा अँग्युलर वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम चेंज होते तेव्हा टँजेन्शियल ॲसेलरेशन कोणतं अँग्युलर ॲसेलरेशन फॉर्म झालं. मग त्याची पण डायरेक्शन तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. त्यानंतर वेलॉसिटीचा सर्क्युलर मोशन आहे, म्हणजे तो डायरेक्शन तर चेंज करता ॲज वेल ॲज नॉन युनिफॉर्म दी मॅग्निट्यूड. त्याच्यामुळे वेलॉसिटी जेव्हा डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड चेंज करते ते तेव्हा नेट ॲसेलरेशन प्रोड्यूस झाला. त्याचा आपण वेक्टरवरून वेक्टर फॉर्मेशनवरून किंवा वेक्टर्सवरून त्याचं डायरेक्शन वगैरे किंवा त्याचा जो काय अँगल आहे तो सगळं मी सांगण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. बघा या लेक्चरमध्ये आपण 2 डेफिनेशन्स, त्यानंतर डायनामिक्स ऑफ सेंट्रिफ्युगल फोर्स, सेंट्रिपिटल फोर्सबद्दल आपलं सगळं डिस्कशन झालं. डायनामिक्स ऑफ सेंट्रिफ्युगल फोर्स, त्यानंतर आपण ॲप्लिकेशन सुरू करूया युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये. म्हणजे जेव्हा टर्निंगवर एखादी कार जेव्हा टर्न करते एखाद्या सर्क्युलर ट्रॅकवर, तर ते एक ॲप्लिकेशन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं आपण बघूया. बघा सर्वप्रथम फ्रिक्वेन्सी. बघा दोन्ही डेफिनेशन मी लिहूनच ठेवलं आहे. फ्रिक्वेन्सी इज नथिंग बट नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स डिस्क्राईब बाय द पार्टिकल पर युनिट टाईम. एका सेकंडमध्ये पार्टिकलनं किती रिव्हॉल्युशन्स परफॉर्म केले. ठीक आहे. समजा एका सेकंडमध्ये पार्टिकल समजा इनिशियली ए पासून गेला, परत ए पर्यंत आला. ओके. बघा वन फ्रिक्वेन्सी कधी म्हणू शकतो, ए पासून निघाला आणि फायनली पुन्हा ए पर्यंत आला. ठीक आहे. तर एका सेकंडमध्ये समजा तो 10 वेळा आला फॉर एक्झाम्पल. ठीक आहे. म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी किती झाली, एन इक्वल्स टू किती 10 रिव्हॉल्युशन पर सेकंड. बघा रिव्हॉल्युशन पर सेकंड हे SI युनिट झालं. कोणतं युनिट झालं, SI युनिट. ओके. कुठे कुठे एक्झाम्पलमध्ये आपल्याला रिव्हॉल्युशन पर मिनिट असते. मग मिनिटाचं कन्वर्जन सेकंडमध्ये करता आलं पाहिजे. ओके. कारण की रिव्हॉल्युशन पर सेकंड ओके हे फ्रिक्वेन्सीचं SI युनिट झालं. ओके. फॉर एक्झाम्पल 10 रिव्हॉल्युशन्स पर सेकंड. 10 रिव्हॉल्युशन्स पर सेकंड. ठीक आहे नाही. म्हणजे आपण फ्रिक्वेन्सी काढू शकतो 10 डिवायडेड बाय सेकंड. इथं लक्षात 10 रिव्हॉल्युशन पर सेकंड. ओके. या फॉर्मॅटमध्ये चला काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. चला इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आणि लक्षात घ्या ओके फ्रिक्वेन्सी आणि टाईम पिरियडमध्ये नेहमी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स बाय द पार्टिकल पर युनिट टाईम. ओके. पर युनिट. ओके. पर युनिट. बघा पर युनिट टाईम. इथं लक्षात बघा डेफिनेशनमध्येच बघा डेफिनेशनवरूनच हा फॉर्म्युला बनला आहे. नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स. ओके. नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी. नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी. बट पर युनिट टाईम दॅट इज नथिंग बट फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीला कुठे स्मॉल एनने कुठे स्मॉल एफने डिनोट करतो आपण. एक स्मॉल एन सिम्बॉल यूज केला. टेक्स्टबुकमध्ये कुठे कुठे स्मॉल एन राहते, कुठे कुठे स्मॉल एफ राहतो. परंतु आपल्या महाराष्ट्र आपली जी काही 12वी बुक आहे त्याच्यामध्ये स्मॉल एन दिला. देअरफॉर नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स पर युनिट टाईम. ओके. SI युनिट झालं रोटेशन पर सेकंड. क्लिअर. त्यानंतर बघा सेकंड डेफिनेशन टाईम पिरियड. ओके. टाईम पिरियड आपण कॅपिटल T ने डिनोट करतो. बघा टाईम टेकन बाय द पार्टिकल टू कम्प्लीट 1 रिव्हॉल्युशन. एक रिव्हॉल्युशन कम्प्लीट करायला, हे त्या लक्षात, एक रिव्हॉल्युशन. ओके. एक पार्टिकल आहे समजा, एक रिव्हॉल्युशन कम्प्लीट करायला जो काही टाईम घेतो दॅट इज नथिंग बट टाईम पिरियड. बघा आता आपण टाईम पिरियडचा फॉर्म्युला काढूया. बघा टाईम पिरियडचा फॉर्म्युला काढूया. बघा एकदम सिंपल आहे. बघा काय म्हटलं आपण, एक रिव्हॉल्युशन पार्टिकल एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करायला जो काही टाइम घेतो त्याला म्हणतो आपण टाइम पिरियड. ठीक आहे. बघा आता लिनियर वेलॉसिटीचे डेफिनेशन काय, डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम. अँग्युलर वेलॉसिटीचे डेफिनेशन काय, अँग्युलर डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. बघा आता बघा ओके बघा पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे, म्हणजे पार्टिकलकडे कोणती वेलॉसिटी राहते, अँग्युलर. आणि पार्टिकल कोणतं डिस्प्लेसमेंट कव्हर करते, अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. इथं लक्षात, एक रिव्हॉल्युशन जेव्हा पार्टिकल कंप्लीट करतो तर तेव्हा तो अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती कव्हर करतो. इथे नाही, एक रिव्हॉल्युशन जेव्हा पार्टिकल कंप्लीट करतो तर तेव्हा तो अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती कव्हर करतो, थिटा इक्वल्स टू 2π, म्हणजे 360 डिग्री. किती, 360 डिग्री. देअरफॉर ओमेगा इक्वल्स टू 2π. ठीक आहे. आणि एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी जो काही टाइम घेतो त्यालाच काय म्हटलं आपण, टाइम पिरियड. म्हणजे स्मॉल टी इज रिप्लेस बाय काय करू, कॅपिटल T. एक रिव्हॉल्युशन कंप्लीट केल्यानंतर अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती कव्हर केलं, 2π. आणि जो काही टाइम राहतो त्यालाच काय म्हटलं आपण, टाइम पिरियड. देअरफॉर इथं लिहू कॅपिटल T. देअरफॉर कॅपिटल T इक्वल्स टू 2π डिवायडेड बाय ओमेगा. 2π डिवायडेड बाय ओमेगा. इथं लक्षात 2π डिवायडेड बाय ओमेगा. ओके. आणि टाइम पिरियडसाठी युनिट काय राहते, सेकंड. काय राहते, सेकंड. बघा इथं लिहिलंच आहे
एस आय युनिट फॉर टाइम पिरियड काय राहतो सेकंड. टाईमसाठी जो काही एस आय युनिट राहायला पाहिजे तो काय राहायला पाहिजे सेकंद. येत्या लक्षात एकदम क्लिअर म्हणजे याच्यात खूप काही ओके. आणखी बघा आता इथनं बघा एक रिलेशन फाइंड आउट करू शकतो. जसं बघा आपण इथनं असं लिहू शकतो का मी बघा ओमेगा इक्वल्स टू 2π डिवायडेड बाय टी लिहिलं किंवा ओमेगा इक्वल्स टू 2π इंटू 1/t पण लिहू शकतो. आणि 1/t म्हणजेच काय फ्रिक्वेन्सी. देअरफॉर ओमेगा इक्वल्स टू 2πn. इथं लक्षात ठेवायचं. ओके बघा हा अँग्युलर वेलॉसिटी आणि टाइम पिरियडमधला रिलेशन होता. हा अँग्युलर वेलॉसिटी आणि फ्रिक्वेन्सीमधला रिलेशन आहे. इथं लक्षात बघा ही सगळी कथा तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आपण एक सिंपल डेफिनेशन यूज केली की अँग्युलर वेलॉसिटी इज नथिंग बट अँग्युलर डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम. एक रिव्हॉल्युशन पार्टिकल जेव्हा कंप्लीट करतो ते अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती कव्हर करतो 2π म्हणजे 360 डिग्री टोटल. ओके आणि 360 डिग्री पूर्ण तो डिस्प्लेसमेंट कव्हर केल्यानंतर जो काही टाइम घेतो त्यालाच म्हटलं आपण टाइम पिरियड. म्हणून स्मॉल डिस्कशन रिप्लेस केलं कॅपिटल टी. बट जर डेफिनेशन तयार झालं इथं लक्षात बघा. त्यानंतर आपण घेऊया डायनामिक्स ऑफ सेंट्रीफ्युगल फोर्स. सेंट्रीफ्युगल फोर्स बघा हे अतिशय सिंपल आहे. याचा एक्सपेरिमेंट तुम्ही घरी करू शकता किंवा आपल्या जसं टेक्स्टबुकमध्ये म्हटलं आहे की तुम्ही समजा मेरी गो राऊंडवर बसले. ठीक आहे मेरी गो राऊंडवर बसले. समजा काही लोक आपल्याला धक्का देत आहे. आपण गोल 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 सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे. तर डोळे झाकल्यानंतर आपल्याला असं जाणवते म्हटलं त्यांनी म्हटलं असं टेक्स्टबुकमध्ये की आपण जेव्हा डोळे झाकतो किंवा डोळे मिटतो तर आपल्याला बाहेर फेकल्यासारखं वाटते. आपल्याला बाहेर फेकल्यासारखं वाटते. आता फेकल्यासारखं वाटत आहे आपल्याला ओके म्हणजे बाहेर ढकलल्यासारखं वाटतं. आता एक लक्षात घ्यायचं जेव्हा आपल्याला कोणी बाहेर फेकल्यासारखं वाटत आहे किंवा ढकलल्यासारखं वाटतं कोणत्याही फोर्सनं ते पॉसिबल नाही का. कोणता ना कोणता फोर्स आपल्यावर लागला असेल तेव्हाच तसं होत आहे. तर तो फोर्स कोणता राहते सेंट्रीफ्युगल फोर्स. आणि नेहमी लक्षात ठेवा जसं मी एक आकाश पाहण्याचं एक्झाम्पल घेतो. ठीक आहे समजा आपण हे इथं या डब्यात बसलेलो आहोत. ठीक आहे दोघंजण बसलेलं आहे कोणतरी. ठीक आहे चल बघा नेहमी लक्षात घ्या सेंट्रीपिटल आणि सेंट्रीफ्युगलमधला तुम्हाला एक डिफरन्स सांगतो. बघा आता बघा हे दोघंजण आपले मित्र बसलेले आहेत. ठीक आहे किंवा दोघंजण ओके समजा तुम्ही आणि तुमचा मित्र बसलेला आहे आणि मी तुम्हाला ऑब्झर्व करतो. ओके तर मला एकदम क्लिअर कट लक्षात येत आहे की तुम्ही सर्क्युलर मोशन परफॉर्म करताय. काय परफॉर्म करताय सर्क्युलर मोशन. काही हरकत नाही. सर्क्युलर मोशन परफॉर्म करताय म्हणजे प्रत्येक पॉईंटला तुमची डायरेक्शन काय होत आहे चेंज. काही हरकत नाही. म्हणजे वेलॉसिटीच्या डायरेक्शनमध्ये काय आला चेंज. जेव्हा वेलॉसिटीच्या डायरेक्शनमध्ये चेंज होतो टुवर्ड द सेंटर कोणता ॲसेलरेशन राहते सेंट्रीपिटल ॲसेलरेशन. ओके आणि टुवर्ड द सेंटर कोणता फोर्स राहतो सेंट्रीपिटल फोर्स. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. इथं लक्षात ओके. हे सगळं मी जेव्हा बाहेरून ऑब्झर्व करता ओके तुम्हा दोघांना जेव्हा मी बाहेरून ऑब्झर्व करता ते मला असं दिसत आहे. ओके मला असं दिसत आहे किंवा जो काही तुम्ही आकाश पाळण्यातल्या ज्या डब्यामध्ये बसलेला आहे की त्या डब्यावर टुवर्ड द सेंटर सेंट्रीपिटल फोर्स आहे. ओके ज्या सेंट्रीपिटल फोर्समुळे काय क्रिएट झालं आहे सेंट्रीपिटल ॲसेलरेशन. ओके इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. ओके मी ऑब्झर्वर होतो. ओके मी कोण होतो ऑब्झर्वर. क्लिअर काही प्रॉब्लेम नाही. ओके म्हणजे ऑब्झर्वरच्या जर दृष्टिकोनानं बघितलं तर या दोघांवर टुवर्ड द सेंटर कोणता फोर्स लागत आहे सेंट्रीपिटल फोर्स. काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे परंतु तुमची कथा अलग असते. ओके तुमच्या दोघांना काय वाटते बघा तुम्ही जसं या पॉईंटला येता ओके जसं बघा तुम्हाला चढताना काही नाही वाटत इथपर्यंत पण इथनं इकडे येताना तर तुम्हाला वाटते बाहेर फेकल्यासारखं वाटते. फील होते. सुडो फोर्स आहे. सेंट्रीफ्युगल फोर्स इज नथिंग बट सुडो फोर्स. ओके अनट्रू अनरियल. ओके अनट्रू किंवा अनरियल फोर्स. ओके और सुडो फोर्स. ओके ॲक्च्युली नसतो पण जाणवतो. अनरियल किंवा सुडो फोर्स म्हणजे काय ॲक्च्युली तो एक्झिस्ट नाही आहे परंतु जो जाणवत आहे. ओके बघा तुम्ही बघा ना या हा समजा ए पॉईंट कन्सिडर केला हा बी. ए टू बी येताना तुम्हाला सुडो फोर्स जास्त प्रमाणात नाही जाणवतो पण लिटल बिट असतो तो काही तुम्हाला कळत नाही. परंतु बी पॉईंट नंतर तुम्ही जसं इकडे येता ना तर तुम्हाला बाहेर फेकल्यासारखं वाटते. कुठे फेकल्यासारखं वाटते बाहेर. आता बाहेर फेकल्यासारखं वाटते म्हणजे कोणता ना कोणता फोर्स असणार तर तो कोणता फोर्स तो सुडो फोर्स किंवा अनरियल फोर्स दॅट इज नथिंग बट सेंट्रीफ्युगल फोर्स. ओके परंतु बघा हा सुडो फोर्स कधी जाणवला. ओके कोणाला जाणवला मला जाणवत आहे का मी बाहेर आहे. मला तर असं वाटतं की टुवर्ड द सेंटर सेंट्रीपिटलच फोर्स आहे. मला काय वाटत आहे मला ऑब्झर्वरला काय वाटतं मी जेव्हा बाहेर होतो आकाश पाहण्याचे मी बाहेर आहे मला काय वाटत आहे की सेंट्रीपिटल फोर्स टुवर्ड द सेंटर. मला सेंट्रीफ्युगल फोर्सची काहीच जाणीव नाही पण सेंट्रीफ्युगल फोर्स कधी जाणवतो जेव्हा आपण सिस्टममध्ये राहतो. म्हणजे सिस्टममध्ये जे काही ऑब्जेक्ट्स आहे आता सिस्टममध्ये तर तुम्ही दोघं बसलेले होते
या सिस्टममध्ये जे काही बसलेलं आहे त्यांना जाणवतो त्यांच्यावर कोणता फोर्स आहे, सेंट्रिफ्युगल फोर्स. आणि जो त्यांना कुठे फेकून राहिला बेटा, बाहेरच्या डायरेक्शननी. कुठे फेकून राहिला बेटा, बाहेरच्या डायरेक्शननी. कोणता फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्स. बघा फ्रेम ऑफ रेफरन्सवर डिपेंड आहे. ओके, मी इथे कसं होतो बघा, मी ऑब्झर्वर होतो, माझी फ्रेम ऑफ रेफरन्स कशी होती, कॉन्स्टंट. मी रेस्टला होतो. मी कसं होतो, माझी जी काही पोझिशन होती बघा, हे सगळं फ्रेम ऑफ रेफरन्सवर डिपेंड आहे. मी स्टेट ऑफ रेस्टला होतो. तुम्ही स्टेट ऑफ कशामध्ये आहे बेटा, मोशनमध्ये आहे. स्टेट ऑफ कशा आहे, मोशनमध्ये. मला तर वाटतं तुमच्याकडे टुवर्ड द सेंटर, म्हणजे तुमच्यावर जो काही टुवर्ड द सेंटर आहे सेंट्रिपिटल फोर्स लागलेला आहे, म्हणूनच तुम्ही याच्यात बसलेला आहे. परंतु तुम्हाला असा एक अनरियल फोर्स जाणवत आहे, तुम्हाला वाटतं की तो तुम्हाला बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करतो आणि तो सेंट्रिफ्युगल फोर्स. इथं लक्षात. ओके, सेंट्रिफ्युगल फोर्स कधी क्रिएट होतो किंवा तुम्हाला कधी जाणवतो, तो फील होतो. सेंट्रिफ्युगल फोर्स कधी फील होतो, की जेव्हा आपण त्या सिस्टम कट अंडरस्टँडिंग झाली की दोन्ही फोर्सचं एक्झिस्टन्स, ओके, फ्रेमवर डिस्टन्सेस. ओके, मग आपल्याला क्लिअर कट अंडरस्टँडिंग झाली की दोन्ही फोर्सेसची, सेंट्रिपिटल फोर्स असो टुवर्ड द सेंटर किंवा सेंट्रिफ्युगल फोर्स असो, प्रिस्पेक्टिव्ह म्हणजे रेफरन्सवर डिपेंड आहे. ठीक आहे, रेस्टवर ऑब्झर्वर होता तर त्याला तसं जाणवत होतं. जेव्हा समजा हा स्वतः ऑब्झर्वर, समजा मी पण समजा तुमच्या सिस्टममध्ये आलो, मलाही असंच वाटेल की सेंट्रिफ्युगल फोर्स हा माझ्यावर ॲक्ट होऊन राहिला आणि जो मला बाहेर फेकण्याचा प्रयत्न करतो, सर्क्युलर मोशनच्या बाहेर फेकण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, तर हा झाला सेंट्रिफ्युगल फोर्स. आणि लक्षात घ्यायचं की सेंट्रिफ्युगल फोर्सचा मॅग्निट्यूड आणि सेंट्रिपिटल फोर्सचं मॅग्निट्यूड सेम राहते. ठीक आहे, therefore magnitude of a centrifugal force is nothing but mv² divided by r. फक्त डायरेक्शन अपोजिट राहते. सेंट्रिपिटल फोर्स टुवर्ड द सेंटर आहे आणि अवे फ्रॉम द सेंटर, म्हणून इथं कोणती साईन घ्यायची, निगेटिव्ह साईन. ओके, निगेटिव्ह साईन काय इंडिकेट करते हिअर. ओके, हिअर निगेटिव्ह साईन ऑफ सेंट्रिफ्युगल force indicates that okay, that force is opposite to the centripetal force. Okay, or away from the center, ओके, म्हणजे सेंट्रिपिटल फोर्सच्या अपोजिट त्याची डायरेक्शन आहे. निगेटिव्ह साईन तेच इंडिकेट करते, एक तर सेंट्रिपिटल फोर्सच्या अपोजिट आहे, अदरवाईज अवे फ्रॉम द सेंटर. तेच लिहिलं मी. हिअर द निगेटिव्ह साईन इंडिकेट्स ओके, the centrifugal force indicates that the centrifugal force is opposite in direction of the centripetal force or away from the center. इधर ओके, सेंट्रिपिटल फोर्सचा आणि सेंट्रिफ्युगल फोर्सचा मॅग्निट्यूड सेम आहे. ओके, फक्त डायरेक्शनमध्ये चेंज येतो. हा ऑलवेज टुवर्ड द सेंटर राहतो, हा ऑलवेज अवे फ्रॉम द सेंटर राहतो. फक्त रेफरन्सवर डिपेंड आहे. ऑब्झर्वर जर असेल तर त्याला सेंट्रिपिटल जाणवतो. हा ऑब्झर्वर स्वतः जर सिस्टममध्ये बसला तर त्याला जाणवतो सेंट्रिफ्युगल, जो आपल्याला कुठे मूव्ह करतो, बाहेर आपल्याला पुश करण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, नेक्स्ट बघा, आपण नेक्स्ट रीडिंग घेऊया. ॲप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. बघा हा एक सुंदर ॲप्लिकेशन आहे. बघा आता हे पूर्ण इंट्रोडक्टरी पार्ट झाला. ओके, सर्क्युलर मोशनचा हा पूर्णपणे इंट्रोडक्टरी पार्ट झाला. मला वाटत नाही आता याच्या पलीकडं कोणताही पार्ट आपला टेक्स्टबुकमधला सुटलेला असेल. ओके, प्रत्येक पार्ट मी डिटेलमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केला. ठीक, तर बघा नेक्स्ट आहे ॲप्लिकेशन्स ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता बघा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणत आहे म्हणजे प्रत्येक पॉईंटवर वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड कसा राहणार, सेम. म्हणजे वेलॉसिटी कशी राहते, कॉन्स्टंट. म्हणजे इथे फक्त तुम्हाला एकच प्रकारचा फोर्स जाणवणार, तो सेंट्रिपेटल. बघा नेक्स्ट रीडिंग टाकू आपण. applications of uniform circular motion. बघा आता पहिला ॲप्लिकेशन सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी गोष्ट सांगतो मी. जसं बघा, जसं आपण एक आकाश पाळण्याचं एक्झाम्पल घेतलं होतं की टुवर्ड द सेंटर इथे सेंट्रिपिटल फोर्स आहे. ओके, तर ॲक्च्युली बघा सेंट्रिपिटल फोर्स हा हायपोथेटिकल कन्सेप्ट आहे
की जेव्हा जेव्हा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार, जेव्हा जेव्हा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार तेव्हा तेव्हा टुवर्ड द सेंटर, ओके, टुवर्ड द सेंटर एक फोर्स राहिला पाहिजे, जेणेकरून त्याला सर्क्युलर मोशनमध्ये म्हणजे सर्कलमध्ये ऑलवेज ठेवता आला पाहिजे, की नाही. सेंट्रिपिटल फोर्स नसता तर तो सर्कलमध्ये मूव्ह झाला नसता किंवा सर्क्युलर ट्रॅक त्यानं फॉलो केला. तर सर्क्युलर ट्रॅक फॉलो करण्यासाठी टुवर्ड द सेंटर, ओके, एक फोर्स असतो, त्याचं नाव आहे सेंट्रिपिटल फोर्स. याला असंही म्हणतात की सेंटर सिकिंग फोर्स. सेंट्रिपिटल फोर्सला काय म्हटलं आहे? सेंट्रिपिटल फोर्सला काय म्हटलं आहे की सेंटर सिकिंग फोर्स. ओके, म्हणजे जेव्हा जेव्हा सर्क्युलर मोशनची गोष्ट येते तेव्हा सेंटर सिकिंग कोणता फोर्स राहतो? सेंट्रिपिटल फोर्स. हायपोथेटिकल कॉन्सेप्ट आहे, सर्क्युलर मोशन आहे म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स आहे. परंतु बघा वेगवेगळ्या एक्झाम्पल्समध्ये किंवा वेगवेगळ्या केसेसमध्ये सेंट्रिपिटल फोर्स म्हणा किंवा सेंटर सिकिंग फोर्सची ड्युटी वेगवेगळे करतात. जसं आकाश पाळण्यामध्ये बघा तुम्ही बघितलं असाल की सेंट्रली पूर्ण एक सिस्टम राहते, हे जे काही झुले राहतात, ओके, यांना रॉड्सनी टायअप केलेले राहतात. तर टुवर्ड द सेंटर सेंट्रिपिटल फोर्स आहे, परंतु तिथं सेंट्रिपिटल फोर्सची ड्युटी कोण करते बेटा? टेन्शन फोर्स. कोण करत आहे? टेन्शन फोर्स, आहे की नाही. कारण की हा जो काही रॉड आहे काय क्रिएट करत आहे? टेन्शन फोर्स टुवर्ड द सेंटर. येत्या लक्षात. वेगवेगळ्या केसेसमध्ये किंवा वेगवेगळ्या एक्झाम्पलमध्ये सेंट्रिपिटल फोर्सची ड्युटी वेगवेगळे फोर्सेस करत असतात. जसं आपला सोलर सिस्टममध्ये सेंट्रली सन आहे, समजा याच्या अवतीभोवती आपण एक अर्थ कन्सिडर केली, ठीक आहे. तर टुवर्ड द सेंटर सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे, तर टुवर्ड द सेंटर सेंट्रिपिटल फोर्स आहे. तर इथं सेंट्रिपिटल फोर्सची ड्युटी करत आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कोणता? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कॅपिटल G कॅपिटल M स्मॉल m डिवायडेड बाय आरचा स्क्वेअर. इथं लक्षात. ओके, जसं एकदम समजा पॉझिटिव्ह आहे आणि हा निगेटिव्ह, दोघांमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे. समजा सेंट्रली न्यूक्लियस आहे आणि हा जो काही इलेक्ट्रॉन आहे त्याच्या अवतीभोवती मूव्ह करत आहे. यांच्यामध्ये जो काही सेंट्रिपिटल फोर्स आहे टुवर्ड द सेंटर कोण करत आहे? इथं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स त्याची ड्युटी करून राहिला. इथं लक्षात. म्हणजे सेंट्रिपिटल फोर्सची ड्युटी, ओके, वेगवेगळ्या केसेसमध्ये, ओके, वेगवेगळे फोर्सेस फॉलो करतात. बस मला हेच सांगायचं होतं. अँड सेंट्रिपिटल फोर्स इज नथिंग बट सेंटर सिकिंग फोर्स. ठीक आहे. बघा आता त्यानंतर आपलं जे काही नेक्स्ट ट्रेडिंग आपण टाकणार आहोत, ओके, ॲप्लिकेशनबद्दल म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनच्या ॲप्लिकेशनबद्दल. ओके, व्हेकल किंवा कार ऑन अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक, आहे की नाही. एकदा एक हेडिंग बघूया. व्हेकल अलॉंग अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक, आहे की नाही. व्हेकल along a horizontal circular track. बघा अतिशय इंटरेस्टिंग आणि खूप काही याच्यात मोठी गोष्ट नाही. ओके, इझिली आपण कॅल्क्युलेट करू शकतो. व्हेकल अलॉंग हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. बघा अतिशय इंटरेस्टिंग आहे. बघा आपण एक सर्क्युलर ट्रॅक काढूया. सर्क्युलर ट्रॅक घेतला, ठीक आहे. असा कम्प्लिटली सर्कल आहे असं कन्सिडर करू. आपण फक्त सेमी सर्कल कन्सिडर केला निवा, ठीक आहे. आता समजा आपली गाडी इथपर्यंत असा राहतून सर्क्युलर ट्रॅक, ठीक आहे. ही झाली त्या सर्क्युलर ट्रॅकची रेडियस. हा जर सर्कल आपण जर पूर्ण कंप्लीट केला तर ही झाली त्या सर्क्युलर ट्रॅकची रेडियस, ठीक आहे. बघा हॉरिझॉन्टल ट्रॅक आहे, जो काही ट्रॅक आहे तो कसा आहे? हॉरिझॉन्टल आहे, म्हणजे त्याचं इन्क्लिनेशन आहे. बघा हा शब्द खूपच महत्त्वाचा आहे, हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. हॉरिझॉन्टल शब्द यासाठी वापरला की जो काही सर्क्युलर ट्रॅक आहे त्याच्यामध्ये इन्क्लिनेशन आहे, हॉरिझॉन्टल, ठीक आहे नाही. हा असा इन्क्लिनेशन नाही, हा झाला हॉरिझॉन्टल. याच्यामध्ये असे इन्क्लिनेशन्स नाही आहे किंवा तो चढ नाही आहे की नाही, किंवा उतार नाही आहे किंवा चढ नाही आहे. जस्ट हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक हॉरिझॉन्टल आहे, फक्त कसा आहे तो सर्क्युलर ट्रॅकमध्ये. बघा हा महत्त्वाचा शब्द आहे, म्हणजे थोड्या थोड्या शब्दावरनं सगळ्या गोष्टी कहाण्या काय होऊ शकतात? चेंज होऊ शकतात. म्हणून म्हटलं व्हेकल अलॉंग अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर. आता व्हेकल कोणतीही राहू दे, ठीक आहे. आपलं बेस्ट एक्झाम्पल कार घेऊन घेऊया आपण, आहे की नाही. बघा समजा आपण एक कार कन्सिडर करूया इथे, ठीक आहे. ही एक आपण कार कन्सिडर केली, ठीक आहे, जी अशी चालली, ओके, या सर्क्युलर ट्रॅकमधनं, ओके, अशी ती तिचा पळवाट काढत आहे, ठीक आहे. समजा तिने एंटर इथे केलेलं आहे, ठीक आहे. ती अशी चालली, चला काही प्रॉब्लेम नाही. बघा आता ही जी काही आपली फोर व्हीलर आहे, या फोर व्हीलरमध्ये समजा आपण 2-4 जण बसलेलो आहोत, ठीक आहे. आता जेव्हा असा वळण येतो,
आहे की नाही, जेव्हा असा नागमोडी वळण येतो आपल्या मराठी भाषेत म्हणतो, तर आपल्याला या सर्क्युलर ट्रॅकच्या आउटवर्ड साईडला ढकलल्यासारखं फील होते, आउटवर्ड साईडला ढकलल्यासारखं फील होते. आता आपल्याला माहीत आहे, आत्ताच याच्या अगोदर शिकलो आपण की सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो आणि आपण स्वतः त्या सिस्टममध्ये आहोत, तर आउटवर्ड साईडला आपल्याला जेव्हा फेकल्यासारखं वाटते किंवा ढकलल्यासारखं वाटते, तर तेव्हा सुडो फोर्स वर्क करतो अँड दॅट इज नथिंग बट सेंट्रीफ्युगल फोर्स. दॅट इज नथिंग बट सेंट्रीफ्युगल फोर्स अँड मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रीफ्युगल फोर्स इज नथिंग बट mv². ओके, जो काही सर्क्युलर ट्रॅक आहे त्याची रेडियस घेतली r म्हणून इथं r. इथं जर कॅपिटल R घेतलं तर काय, जो काही सर्क्युलर ट्रॅक आहे त्याची रेडियस घ्यायचं. इथं जो काही सर्क्युलर ट्रॅक आपण फॉर्म केला त्याची रेडियस आहे स्मॉल r म्हणून मी घेतलं स्मॉल. ओके, दिस इज अ सेंट्रीफ्युगल फोर्स. ओके, जो जेही काही, ठीक आहे, आपण जे काही 2-4 लोक याच्यात बसलेलो आहोत. ओके, आपल्याला जाणवत आहे की सर्क्युलर ट्रॅकमध्ये असताना बघा ना, तुम्ही इवन म्हणजे जो काही गाडी चालवत आहे त्याच्याकडे तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर लक्षात येतं. ओके, तो काय करतो, लेफ्ट हँड साईडला गाडी मूव्ह करतो. ओके, परंतु तो असा होऊन जातो, म्हणजे त्याला बाहेर फेकल्यासारखं वाटते. किंवा आपण समजा राईट हँड साईडला टर्न करता उजव्या साईडला जातो, लेफ्ट हँड साईडला टर्न करता. ओके, मग जो काही आपला झोक आहे, जो काही जाऊन राहिला तो कशामुळे जाऊन राहिला, सेंट्रीफ्युगल फोर्समुळे. काही हरकत नाही, ठीक आहे, काही हरकत नाही. बघा आता त्यानंतर बघा एक महत्त्वाचा फोर्स आहे बघा, जसं की फ्रिक्शनल फोर्स आणि नॉर्मल फोर्सबद्दल मला गोष्ट करायची आहे. बघा आता तो हे फ्रिक्शनल फोर्स आणि बॅलन्सिंगसाठी यूज केला जातो. जसं बघा म्हणजे आपण जे काही उभं राहतो, ठीक आहे, समजा आपण एक व्यक्ती कन्सिडर केला. ओके, याच्यावर आपल्याला तर माहीत आहे की म्हणजे हा जो काही सरफेस कन्सिडर केला समजा आपण. ओके, सरफेसमध्ये आणि त्याच्या पायामध्ये स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स राहतो. कोणता फोर्स राहतो, स्टॅटिक फ्रिक्शन. ओके, म्हणजे या सरफेसवर तो उभा आहे, नाचून राहिला, तर त्याच्या पायामध्ये जे काही म्हणजे जो काही शूज आहे किंवा जो काही त्याची सँडल आहे, ओके, त्याच्यामध्ये आणि या सरफेसमध्ये स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स आहे. ओके, आणि अपवर्ड तो नॉर्मल फोर्स राहून राहिला. ठीक आहे, स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स आणि नॉर्मल फोर्स, याच्यामुळे तो कोणत्या कंडिशनला, बॅलन्सला आहे. ओके, आता तुम्ही बघा लहान मुलांचं बॅलन्स आपल्यासारखं एकदम क्लिअर कट नाही राहत, म्हणजे आपल्याला लवकर अंडरस्टँडिंग येते सरफेस बघून. ओके, तर लहान मुलांचं बॅलन्सिंग बिघडते. हा जो काही अपवर्ड फोर्स राहतो हा राहतो नॉर्मल रिॲक्शन फोर्स. कोणता राहतो, नॉर्मल रिॲक्शन फोर्स. ठीक आहे, म्हणजे जनरली जसं आता हा जो काही mg आहे डाऊनवर्ड डायरेक्शन, या mg ला कोण बॅलन्स करताय, नॉर्मल रिॲक्शन फोर्स. जर समजा mg जर डाऊनवर्ड असता, ओके, समजा आपण नॉर्मल रिॲक्शन फोर्स वरच्या डायरेक्शनने लागला ना, समजा mg फक्त आपल्यावर mgच ॲक्ट झाला असतं, आपण तर खाली चाललं गेलो असतो. परंतु आपण स्टेबल आपण का बरं स्ट्रेट उभं राहू शकता, कारण की आपण अपवर्ड डायरेक्शन कोणता फोर्स लावता, नॉर्मल रिॲक्शन फोर्स. ठीक आहे, चल बघा मला इथं याची गोष्ट नाही करायची. ओके, जो काही फ्रिक्शनल फोर्स आहे आणि नॉर्मल फोर्स आहे हे एकमेकांना डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. जर फ्रिक्शनल फोर्स बिघडला तर नॉर्मल फोर्स बिघडतो. बघा आपल्याला कधी कधी धक्का वगैरे लागतो. ओके, तर आपला नॉर्मल रिॲक्शन फोर्स पण बिघडून जातो, आपण पडण्याचे जास्त चान्सेस राहतात. म्हणजे असं म्हणायचं आहे मला की फ्रिक्शनल फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नॉर्मल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नॉर्मल फोर्स किंवा स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स. ओके, स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नॉर्मल फोर्स. हे लक्षात. कधी कधी समजा सरफेस स्मूथ आहे, ओके, समजा आपल्या घरच्या टाईल्स कन्सिडर करा, त्याच्यावर पाणी पडलेलं आहे, तर काय होते, फ्रिक्शन कमी होते. फ्रिक्शन कमी झालं तर नॉर्मल फोर्स आहे आपलं कमी होतं, आपली बॅलन्सिंग बिघडते. म्हणजे बॅलन्सिंगसाठी हे दोन फोर्सेस महत्त्वाचे आहे, एक फ्रिक्शनल फोर्स आणि एक. ओके, मग प्रोपोर्शनॅलिटी साईन काढतो मी. ओके, आणि इक्वॅलिटी साईन आणतो आणि कॉन्स्टंट आणतो μ सफिक्स s इंटू n. ओके, दिस इज नथिंग बट फ्रिक्शनल फोर्स, दिस इज नथिंग बट नॉर्मल फोर्स, आणि μs म्हणजे कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. μ सफिक्स s म्हणजे काय, कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. बघा कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन कशाची व्हॅल्यू देतो, जसं की सरफेस खूप स्मूथ आहे तर कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शनची व्हॅल्यू कमी आहे. मग कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शनची व्हॅल्यू कमी आहे म्हणजे फ्रिक्शनल फोर्स कमी झाला. इथं लक्षात. नॉर्मल फोर्स तर आपला कॉन्स्टंट राहतो ना, प्रत्येक व्यक्तीनुसार जसं म्हाताऱ्याचा थोडासा नॉर्मल फोर्स कमी राहतो, आहे की नाही, वयानुसार नॉर्मल फोर्स काय होऊ शकते, ठीक आहे. परंतु कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन कशावर डिपेंड राहतो, सरफेस, ठीक नाही. समजा आपण सरफेस रफ घेतला तर कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शनची जास्त व्हॅल्यू राहते, त्याच्यामुळे जो काही फ्रिक्शनल फोर्स राहतो तो जास्त राहतो. म्हणजे लक्षात ठेवायचं फ्रिक्शनल फोर्सची इथून व्हॅल्यू किती आणली, फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल्स टू, बघा इथं लिहून टाकतो मी, इथं लिहून टाकतो. ओके,
कुठे लिहा हे सगळं मोडून टाकतो हे लक्षात तुम्हाला, हे सगळं तुम्हाला सांगण्यासाठी होतं इथे लक्षात. ओके, फ्रिक्शनल फोर्स. ओके, फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल्स टू म्यू सफिक्स एस इंटू नॉर्मल फोर्स. ओके, फ्रिक्शनल फोर्स नॉर्मल फोर्सला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे आणि म्यू सफिक्स एस इज नथिंग बट कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. क्लिअर. बघा आता बघा सर्क्युलर ट्रॅक आहे. ओके, आता बघा सेंट्रिफ्युगल फोर्स जर जास्तच राहिला तर आपली गाडी सर्क्युलर ट्रॅकच्या बाहेर स्कीड होऊ शकते किंवा स्लिप होऊ शकते. मग ही गाडी स्लिप किंवा स्कीड का बरं नाही? कारण की टुवर्ड द सेंटर तिच्यावर असतो फ्रिक्शनल फोर्स. कोणता फोर्स असतो? फ्रिक्शनल. आणि इथं सेंट्रिपिटल फोर्सची ड्युटी कोण करत आहे? फ्रिक्शनल फोर्स. ओके, म्हणजे सेंट्रिपिटल फोर्सची ड्युटी कोण करता येते? फ्रिक्शनल फोर्स. मी आत्ताच सांगितलं की सेंट्रिपिटल फोर्सची ड्युटी वेगवेगळ्या एक्झाम्पलमध्ये किंवा वेगवेगळ्या केसेसमध्ये वेगवेगळे फोर्सेस निभवत असतात. तर इथे सेंट्रिपिटल फोर्सची ड्युटी, सेंट्रिपिटल फोर्स टुवर्ड द सेंटर, मग इथे सेंट्रिपिटल फोर्सची ड्युटी कोण निभवत आहे? फ्रिक्शनल फोर्स. कोणता फोर्स? फ्रिक्शनल फोर्स. म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्सला बॅलन्स कोण करत आहे? फ्रिक्शनल फोर्स. बॅलन्स कोण करत आहे? फ्रिक्शनल फोर्स. लिहू शकतो आपण फ्रिक्शनल फोर्सेस. ओके, आणखी एक लक्षात द्या, हा जो काही फ्रिक्शनल फोर्स आहे याच्यापेक्षा नेहमी जास्तच पाहिजे. जेवढा जास्त फ्रिक्शनल फोर्स तेवढे चान्सेस तुमचे कमी तिकडे घसरण्याचे. म्हणजे फ्रिक्शनल फोर्स इज ऑलवेज ग्रेटर ऑर इक्वल्स टू सेंट्रिफ्युगल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स इज ऑलवेज इक्वल्स ग्रेटर ऑर इक्वल्स टू सेंट्रिफ्युगल फोर्स. याच्या एवढा राहिलं तर काही फरक पडत नाही, याच्या एवढाही राहिला तरी आपण स्किड करत नाही, पण याच्यापेक्षा जास्त राहिलं तर स्किड करण्याचं म्हणजे इकडे स्लिप होण्याचे चान्सेसच नाही. पण याच्यापेक्षा कमी तो चालत नाही. ऑलवेज तो कसा पाहिजे? ग्रेटर ऑर इक्वल्स टू सेंट्रिफ्युगल फोर्स. ग्रेटर ऑर इक्वल्स टू सेंट्रिफ्युगल फोर्स. काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आता आपल्याला नॉर्मली माहित आहे की याच्यावर जो काही डाऊनवर्ड असतो mg राहतो आणि अपवर्ड कोणता राहतो? नॉर्मल रिॲक्शन फोर्स. इथे लक्षात. ओके, डाऊनवर्ड त्याच्यावर कोणता फोर्स राहतो? जे काय आपण व्हेकल कन्सिडर केली तिच्यावर डाऊनवर्ड जो काही फोर्स राहतो तो राहतो mg आणि अपवर्ड जो काही फोर्स राहते तो राहतो नॉर्मल रिॲक्शन फोर्स. इथपर्यंत काही प्रॉब्लेम. बघा 4 फोर्सेस आहे. ठीक आहे, 4 फोर्सेस आहे. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं ॲप्लिकेशन आपल्याला जाणवतो. म्हणजे जो काही सुडो फोर्स आहे, जो की अनरियल फोर्स आहे, ओके, तो सेंट्रिफ्युगल फोर्स जो आपल्याला बाहेर पुशअप करण्याचा प्रयत्न करतो आणि या फोर्सला बॅलन्स करते फ्रिक्शनल फोर्स जो टुवर्ड द सेंटर राहतो, सेंट्रिपिटल फोर्सची ड्युटी करतो. आणि हे तर नॉर्मल आहे, डाऊनवर्ड mg राहतं आणि अपवर्ड राहतं नॉर्मल रिॲक्शन फोर्स. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे जो काही mg आहे त्याला कोण बॅलन्स करून राहिलं? नॉर्मल रिॲक्शन फोर्स. जो काही mg आहे, ठीक आहे ना, डाऊनवर्ड जो काही वेट आहे, हा जो काही व्हेकल घेतला याचा वेट, mg म्हणजे काय? इथे mg म्हणजे काय? वेट ऑफ अ व्हेकल. वेट ऑफ ए व्हेकल. जो काही वेट आहे याला बॅलन्स करतो नॉर्मल रिॲक्शन फोर्स. ठीक आहे, बघा काय आहे. आता बघा इक्वेशन 1 मध्ये काय करू आपण? फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू पुट करू म्यू एस इंटू एन ग्रेटर ऑर इक्वल्स टू mv² डिवाइडेड बाय आर. काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, काहीच नाही केलं आपण. इक्वेशन 1 मध्ये ओके ही फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू पुट केली. आता बघा हा जो काही नॉर्मल रिॲक्शन फोर्स आहे याच्या जागी आपण काय लिहू शकतो? mg. लिहू आहे देअरफॉर म्यू एस mg ग्रेटर ऑर इक्वल्स टू mv² डिवाइडेड बाय आर. आता बघा तुम्ही इथं स्मॉल एम गेट कॅन्सल झाला. ओके, हा आर मी इकडे शिफ्ट करतो. देअरफॉर म्यू एस आर जी ग्रेटर ऑर इक्वल्स टू v². क्लिअर. बघा आता ही टर्म वेलॉसिटीपेक्षा मोठी आहे किंवा ऑर याला कसं लिहू शकतो आपण? वेलॉसिटी स्क्वेअर इज लेस ऑर इक्वल्स टू म्यू एस आर जी लिहू शकतो. खूप काही मोठी गोष्ट आहे, ठीक आहे नाही. ए लेस दॅन बी म्हणा, ठीक आहे नाही, किंवा बी इज ग्रेटर दॅन ए म्हणा, काही फरक पडतो का? नाही, तसंच झालं ना, ठीक आहे नाही. बी इज ग्रेटर दॅन ए म्हणा किंवा ए इज लेस दॅन बी म्हणा, तसंच झालं. मग दिस टर्म इज ग्रेटर दॅन दिस म्हणा किंवा दिस टर्म इज लेस दॅन दिस म्हणा. लक्षात. आपल्याला काय काढायचं? ही जी काही व्हेकल आहे याची वेलॉसिटी काढायचं आहे. तर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. काय करू आपण? टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. क्लिअर. देअरफॉर v लेस ऑर इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ म्यू एस आर जी. येतं लक्षात. ओके, म्हणजे जी काही मॅक्सिमम आहे, ओके, मॅक्सिमम जास्तीत जास्त तुमची वेलॉसिटी v मॅक्सिमम किती राहिली पाहिजे? स्क्वेअर रूट ऑफ म्यू एस आर जी. ही मॅक्सिमम व्हॅल्यू
याच्या पलीकडे जर तुमची या व्हेकलची वेलॉसिटी गेली तर तुम्ही टोटली स्किड होण्याचे चान्सेस जास्त राहतात. मॅक्सिमम किती? स्क्वेअर रूट ऑफ μs/g. हे तर लक्षात. ओके, आणि हे रिलेशन लक्षात ठेवायचं. ओके, जी काय वेलॉसिटी आली लेस ऑर इक्वल्स टू μs/g. आणखी इथे बघा जी तर कसं झालं? कॉन्स्टंट झालं. ओके, आणि सर्क्युलर ट्रॅकची रेडियस पण कशी झाली? कॉन्स्टंट. म्हणजे वेलॉसिटी टोटली कशावर डिपेंड आहे? μs, स्क्वेअर रूट ऑफ μs. येतं लक्षात. म्हणजे तुम्हाला वेलॉसिटी जर जास्त ठेवायची असेल, बघा याचा अर्थ काय झाला, तुम्हाला जर तुमच्या व्हेकलची जर वेलॉसिटी जास्त ठेवायची असेल तर कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन आपल्याला कसं ठेवावं लागेल? मग जास्त. म्हणजे कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन आपण जास्त कसं ठेवू शकतो? कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्हणजे काय? दोन सरफेसमधलं फ्रिक्शन. कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन कशाची व्हॅल्यू सांगत आहे की दोन सरफेसमध्ये किती प्रमाणात फ्रिक्शन आहे. ठीक आहे. मग आता बघा जी काय आपली कारची ग्रिप्स कारचे आपले जे काही टायर्स राहतात त्या टायरचे ग्रिप्स, ओके, जसं एखादा नवीन जर टायर बघितलं तर त्याचे ग्रिप्स खूप चांगले राहतात. म्हणजे त्याच्यामध्ये आणि या रोडमध्ये ओके पकड चांगली राहते. म्हणजे कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शनची व्हॅल्यू कशी आहे? जास्त. कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शनची व्हॅल्यू जर जास्त राहिलं तर तुमची वेलॉसिटी तुम्ही मॅक्सिमम करू शकता किंवा मॅक्सिमम ठेवू शकता. समजा एका रेनी सीझनमध्ये तुम्ही ट्रॅव्हल करत आहे. ठीक आहे, तुमच्या कारचा ग्रिपही चांगला आहे, परंतु मधात पाणी येऊन गेला तर त्या पाण्यामुळे काय होते? कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शनची व्हॅल्यू कमी होते. कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शनची व्हॅल्यू कमी झाली तर तुम्हाला वेलॉसिटी कमी ठेवावी लागते. म्हणजे तुम्ही समजा विदाऊट रेनी सीझनमध्ये जर 100च्या स्पीडनं जात असाल तर रेनी सीझनमध्ये तुम्ही 100च्या स्पीडवरून तिथं नाही जाऊ शकत, कारण की तुमची वेलॉसिटी काय होऊन जाते? म्हणजे कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन कमी होऊन जाते. मग तुम्हाला वेलॉसिटी कमी मेंटेन करून ठेवावं लागते. म्हणजे 100ची तुम्हाला 60-70 ठेवावं लागेल. ओके, नाही तर समजा 100चे 100 ठेवले तुम्ही टोटली स्लिप होण्याचे चान्सेस राहतात. ओके, मग तुम्हाला वेलॉसिटी कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन कमी झाला, रेनी सीझनमध्ये कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन कमी झाला तर वेलॉसिटी पण काय ठेवावं लागतं तुम्हाला? कमी. मग वेलॉसिटी जर कमी ठेवली तर तुम्ही या सर्क्युलर ट्रॅकमधून इझिली किंवा सेफली निघण्याचे चान्सेस जास्त. ओके, किंवा याला सेफ स्पीड पण म्हणतात. ओके, ही जी काही स्पीड आहे मॅक्सिमम याला आपण सेफ स्पीड पण म्हणू शकतो. सेफ स्पीड किंवा सेफ वेलॉसिटी μs/g. याच्या पलीकडे नाही. सेफली जर तुम्हाला या सर्क्युलर ट्रॅकमध्ये निघायचं असेल तर याच्या पलीकडे तुमची स्पीड किंवा तुम्हाला वेलॉसिटी ठेवता येणार नाही. दिस मच. ओके, इथपर्यंत ठेवू शकतो. ओके, याच्या पलीकडे तर नाही. ओके, याच्यापेक्षा कमी तर चालते, पण लिहिलंच आहे v इज लेस ऑर इक्वल्स टू लेस. याच्यापेक्षा कमी तर चालते. म्हणजे या स्पीडपेक्षा जर कमी ठेवली तर तुम्ही टोटल सेफमध्ये राहतात. इथपर्यंत सेफमध्ये राहतात, म्हणूनच याला सेफ स्पीड किंवा मॅक्सिमम स्पीड म्हटलं आहे. ओके, फर्दर तुम्ही म्हणजे तुमची स्पीड वाढवू शकत नाही. याच्या लक्षात. बघा मी माझ्या पद्धतीने 100% इथे देण्याचा प्रयत्न करतो. ओके, लक्षात ठेवायचं सेंट्रिफ्युगल फोर्स बॅलन्स झाला सेंट्रिपिटल फोर्सनी, ड्युटी केली फ्रिक्शनल फोर्सनी. फ्रिक्शनल फोर्स कसा आला तेही सांगितलं. ओके, मग हे तर जनरल असं आहे की mgला वेटला नॉर्मल रिॲक्शन फोर्सनी बॅलन्स केलं, इक्वेशन 1 तयार केलं. फ्रिक्शनल फोर्स ऑलवेज याच्यापेक्षा जास्तच राहिला पाहिजे. ओके, ग्रेटर ऑर इक्वल टू तर चालतो पण ग्रेटरच राहिला पाहिजे. मग फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू पुट केली, नंतर नॉर्मल रिॲक्शनची फोर्सची व्हॅल्यू पुट केली, नंतर स्मॉल एम गेट कॅन्सल झाला. दिस टर्म हा आर इकडे शिफ्ट केला आपण. ओके, आता ही टर्म यापेक्षा मोठी आहे किंवा ही टर्म यापेक्षा लहान आहे, तीच गोष्ट लिहिली आपण. ओके, त्यानंतर मग सेफ स्पीड किंवा मॅक्सिमम स्पीड आपण काढण्याचा प्रयत्न केला. ओके, समजा बोर्डामध्ये जर आलं तर इथपर्यंत तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी डिराईव्ह करावं लागते. ही डायग्राम वगैरे व्यवस्थित करायची. इथं लक्षात. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत चालले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.